कमी व्हायला लागतं. त्यामुळे कसं होतं बघा की घरात दारू पिऊ नको म्हणून किरकिर करणारी बायको ही दुश्मन वाटते आणि दारू प्यायला चल म्हणणारा मित्र हा जवळचा वाटतो, आपला हितचिंतक वाटतो. आता हे शहाणपण आहे का? नाही आहे शहाणपण, पण तरीसुद्धा आपल्याला ते योग्य आहे असं वाटायला लागतं. बरोबर आहे ना? त्यामुळं ही तारतम्य बुद्धी आपली काम करत नसल्यामुळे आणि जोपर्यंत दारूचा इफेक्ट जेवढा जास्त तेवढं तारतम्य बुद्धीचं काम कमी. आणि त्यामुळे बघा की इथं आल्यानंतर आपली सगळ्यात जास्त गडबडी पहिल्या 15 दिवसामध्ये असते. एकदा ते 15 दिवसांचा फेज गेला की मग आपली गडबड थोडी कमी होते. आता त्यात 2 कारणं असतात. पहिलं कारण हे असतं की दारूचा इफेक्ट कमी झाल्यामुळे आपल्याला हळूहळू कळायला लागतं की जे काही इथं आणलं गेलं आहे ते अगदीच काही वाईट कारणासाठी आणलं गेलं नाही, ह्याच्यात काही आपलं पूर्णपणे नुकसान नाही आहे हे थोडं थोडं कळायला लागतं. आणि काही जण थोडेसे हुशार पण असतात की त्यांना हे पण कळायला लागतं की जास्त गडबड केल्यावर जास्त दिवस राहावं लागतं, त्यामुळं कमी गडबड करून कमी दिवसात सुट्टी मिळू. म्हणजे त्यांची अजून हुशारीच काम करत असते तारतम्य बुद्धीपेक्षा. आणि मग हळूहळू ह्या 15 दिवसानंतर आपल्याला पण तरीसुद्धा पूर्ण सगळं शहाणपण वापस आलेलं असतं का? नसतं आलेलं. त्यामुळे हे पुढचा जो फेज आहे हा 2 ते 3 महिन्याचा फेज, ज्याला आपण काय म्हणालो आहेत प्रोट्रॅक्टेड ॲब्स्टिनन्सचा फेज आहे. आता इथं काय होतं ग, पहिला महिना जो आहे तो या कुलपाच्या आतमध्ये जाणं अपेक्षित आहे आपला. ते लावलेलं कुलूप आहे आणि त्यामुळे आपल्याला बाहेर पडता येत नाही. त्यामुळे या पहिल्या महिन्यामध्ये मनाला आपल्या कितीही इच्छा झाली, मनानं कितीही घसरण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला तो चान्स मिळत नाही. आता म्हणजे हे इथं जे आहे ते बाहेर गेटला लावलेलं कुलूप, हे कशावरचं कुलूप आहे? गेटवरचं कुलूप आहे, जे मला व्यसनापासून दूर ठेवतं. आता महिन्यानंतर सुट्टी होते आणि हा पुढचा 3 महिन्याचा कालावधी आहे की ज्याच्यामध्ये गेटवर कुलूप नाही आहे. आता इथं कुलूप कुठं लागतं? मग इथं कुलूप लावावं लागतं, ते आपल्या मनावर कुलूप लावावं लागतं. आणि त्यामुळं हा जो कालावधी आहे हा खूप महत्त्वाचा कालावधी असतो. आपल्या इथून आपण म्हणतो की ऑन एन ॲव्हरेज आपल्याकडं जर 40 पेशंट ॲडमिट झाले तर त्यातले 4 ते 6 पेशंट हे चांगल्या पद्धतीनं व्यसनापासून दूर राहतात. किती? म्हणजे एक 15% पेशंट, म्हणजे 15 ते 20 खूप झालं. मग बाकीच्यांचं काय होतं? या कालावधीमध्ये म्हणजे इथून जर 40 पेशंट बाहेर पडले, तर त्याच्यातले 50%, किती टक्के? 50% पेशंट म्हणजे जवळपास 20 पेशंट हे पहिल्या विचारा ना. आता आपण म्हणजे थोडक्यात डिस्कस केलं की एक आपलं सतत विवेक बुद्धी, त्यामध्ये मला थोडासा एक म्हणजे कन्फ्युजन असं आहे की आपलं एक कॉन्शियस माइंड असतं आणि एक सबकॉन्शियस माइंड असतं. तर कोण कोणावर डॉमिनेट करू शकतं? म्हणजे हा प्रश्न रिगार्डिंग आहे. येतो त्याकडे, येतो नंतर येतो त्याकडे. पहिल्या 2 ते 3 महिन्यामध्ये 50% पेशंट रिलॅप्स होतात. जे बघा तुम्ही इथं जेवढे जण बसलायत हे लक्षात घ्या की तुमच्यातले 50% लोक पहिल्या 2 ते 3 महिन्यामध्ये बाहेर जाऊन परत दारू प्यायला सुरुवात करणार आहेत. आणखी हा पहिला 2 महिन्याचा जो पिरियड आहे हा खूप महत्त्वाचा पिरियड असतो. त्याचं महत्त्वाचं कारण हे की कारण आपलं शरीर तुम्ही जे सांगताय आणि आपलं मन हे दोन्ही अजूनही पूर्ववत पदाला आलेले नसतात. म्हणजे अजूनही आपल्या शरीराची आतमधली ॲडजस्टमेंट ही चालूच असते.
आपल्या मनाची आतमधली ॲडजस्टमेंट ही अजूनही चालूच असते. कारण की व्यसनाच्या मागच्या 10-15 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये, आपल्या भावनांच्या हँडलिंगमध्ये, आपल्या लोकांसोबत वागण्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हळूहळू बदल झालेले असतात. ते सगळे अजून पूर्वत आलेले नसतात. व्यसनामुळं जी शारीरिक हानी झालेली असते, कुटुंबामध्ये कुरबुरी निर्माण झालेले असतात, आपले आर्थिक प्रॉब्लेम्स निर्माण झालेले असतात, आपल्या कामावरचे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले असतात, ते काही अजून सगळे पूर्ववत जागेवर आलेले नसतात. त्यामुळं हा जो सगळा पहिला 3 महिन्याचा फेज आहे, हा अजूनसुद्धा प्रॉब्लेमला ॲडजस्ट करण्याचाच फेज आहे. आणि त्याच्यामुळं अजूनही आपलं मन आणि शरीर दोन्ही निसरड्या परिस्थितीत असतात. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींनी आपण डिस्टर्ब होतो, छोट्या छोट्या गोष्टींनी आपण नाराज होतो, छोट्या छोट्या गोष्टींनी आपण पटकन थकून जातो, छोट्या छोट्या गोष्टींनी आपण पटकन रागाला येतो. तर ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या 3 महिन्यामध्ये घडणार असतात. आणि त्याच्यामुळं माझी आता सुटली हा आत्मविश्वास, खरं तर अति आत्मविश्वास घेऊन जर आपण बाहेर गेलेले असू तर आपल्या परत स्लीप आणि रिलॅप्स होण्याची शक्यता ही खूप जास्त असते. त्यामुळं जेवढे आपण सावध की नाही बाबा अजून सगळं काही हातात आलेलं नाही, अजून बऱ्याच गोष्टींचा पल्ला गाठायचा बाकी आहे. मग आता हे शारीरिक लक्षणं जे तुम्ही म्हणताय हे प्रत्येक व्यक्तिगणिक वेगवेगळे असू शकतात. म्हणजे त्याचा व्यसनाचा कालावधी किती आहे, त्याचं व्यसनाचं प्रमाण किती आहे, व्यसनामुळं त्याच्या शरीरामधले अंतर्गत बदल कुठल्या पद्धतीनं किती लेवलपर्यंत डॅमेज झालेले आहेत, त्याच्या शरीराच्या रिस्पॉन्सची गणितं कशी आहेत. जेव्हा की एखाद्याला जखम होते त्याची 4 दिवसात जखम दुरुस्त होते आणि एखाद्याची जखम दुरुस्त व्हायला 15 दिवस लागतात, एखाद्याची जखम महिनाभर सुद्धा दुरुस्त होत नाही. म्हणजे आपल्या आपल्या प्रत्येकाच्या शरीराची एक रिकव्हरीची प्रोसेस आहे. तर त्याच्यानुसार प्रत्येकाला होणारा त्रास, म्हणजे एखाद्याची थरथर पहिल्या 10 दिवसात जी बंद होते ती परत होतच नाही त्याला, एखाद्याला थरथर मात्र महिनाभर चालू राहते, एखाद्याची थरथर 2-2, 3-3 महिने झाले तरीसुद्धा कमी होत नाही. त्यामुळे हे वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणं आपल्याला जाणवू शकतात. म्हणजे प्रत्येकाला ते जाणवतीलच असं नाही, पण तरी शरीर अजूनसुद्धा पूर्वी जसे आपण व्यसन सुरू करण्यापूर्वी ज्या पातळीवर शारीरिकदृष्ट्या सुदृढ किंवा सक्षम होतो तेवढे आपण असत नाही. तर ती ॲडजस्टमेंट म्हणजे शरीरामधले अजून ते झालेला डॅमेज भरून काढण्याची प्रोसेस ही सातत्यानं चालू असते. त्यामुळे पहिले 3 महिने इथून बाहेर पडल्यानंतरचे, म्हणजे जवळपास पहिला इथला महिना आणि बाहेरचे 2-3 महिने, म्हणजे पहिला 4 महिन्याचा ते 5 महिन्यापर्यंतचा कालावधी हा खूप महत्त्वाचा कालावधी असतो. की ज्या फेजमध्ये जर तुम्ही स्वतःला टिकवून ठेवलं, म्हणजे हे पुढचे 3 महिने, म्हणजे हा पहिला महिना म्हणजे जवळपास ॲट द एंड ऑफ 5 months इथपर्यंत जर तुम्ही स्वतःला व्यसनापासून दूर ठेवू शकलात, 5 महिन्याचा कालावधी, तर याच्या पुढचा जो कालावधी आहे म्हणजे पुढचे जे 6 महिने आहेत हे तुलनेने थोडे सोपे असतात. तुलनेने म्हणतो मी, म्हणजे ते पूर्णपणे एकदमच झालं सुटली. हे मुळात आपण असं म्हणतो की दारू हा कायमचा आजार आहे. कसा आजार आहे? कायमचा आजार आहे. त्यामुळं याच्यामध्ये माझी सुटली असं म्हणणारा हा गोत्यात येत असतो. सातत्यानं मी आत्ता बंद केलेली आहे, मला बंद ठेवायची आहे आणि त्यासाठी मी रोजच्या रोज प्रयत्न करणार आहे, ही जाणीव ज्याला टिकवून ठेवता येते त्याला तो कालावधी जास्तीत जास्त वाढवत नेता येतो. त्यामुळं पण या पहिल्या 5 महिन्यापेक्षा नंतरचे 6 महिने हे तुलनेने थोडे सोपे जातात. त्यामुळं हा जो 5 महिन्याचा कालावधी आहे पहिला महिन्याचा कालावधी हा इथला, त्याच्यानंतरचे जे 3-4 महिने आहेत हा कालावधी आपल्यासाठी जास्त क्रुशियल आहे. कारण की या कालावधीमध्ये काय होतं बघा, तुम्ही बाहेर जाता, तुम्ही इथं आतमध्ये येतानाची तुमची सगळी लाईफस्टाईल आणि बाहेर गेल्यानंतरची लाईफस्टाईल
जर तुम्ही फक्त दारू जरी वजा केली आयुष्यातून तरी लाईफस्टाईलमध्ये खूप बदल यायला लागतो. मग आपल्या पुढं प्रश्न असतो की आता संध्याकाळचा जो वेळ जे 2-3 तास किंवा 4 तास झोपेपर्यंतचे दारू मिळवणे, दारू पिणे आणि दारूचे इफेक्ट याच्यामध्ये जो सगळा आपला संध्याकाळ आणि रात्र जात होती ती रिकामी होते. त्याचं मॅनेजमेंट काय करायचं, इथून प्रश्न सुरू होतात आपल्यासमोरचे. त्यामुळं हे सगळं जे आहे त्यामुळं आपल्याला काय करावं लागतं की परत एकदा आपल्या जगण्याची, आपल्या वागण्याची, आपल्या सवयींची, आपल्या मित्रांची, आपल्या नात्यांची परत एकदा मांडणी करावी लागते. कारण की ते सगळं वातावरण डिस्टर्ब असतं. त्यामुळे ती परत मांडणी करण्याचा कालावधी हा परत शारीरिक पातळीवर सुद्धा आणि मानसिक पातळीवर सुद्धा डिस्टर्बन्सचा कालावधी असतो. म्हणजे एकीकडे आपल्याला असं वाटत असतं की आपण आता पिले नाही तर लगेच सगळ्यांनी विश्वास ठेवा माझ्यावर, मी चांगला आहे ना. पण लोक विश्वासच ठेवत नाहीत, सारखे संशयाच्या नजरेने बघतात. ह्याला उशीर झाला आहे, कुठं जाऊन बसला असेल की, आजकाल ह्याच्या हातात पैसे होते आता काय करतो की, आज बाहेर गावाला गेलाय आता कुठल्या अवस्थेत येतो की. म्हणजे आपण जरी चांगले राहिलो तरी सुद्धा आपल्यावर विश्वास लोकांचा पटकन बसत नाही. मग आपल्याला त्याचा पण त्रास व्हायला लागतो की मी चांगला राहून सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवना गेले. आणि परत ती आतली जी इच्छा असते, आपल्याला रोज काहीतरी ट्रिगर्स मिळत असतात. आपण ट्रिगर्स हा विषय शिकतो इथं. किंवा जे ट्रिगर्स म्हणजे अशा गोष्टी, अशा घटना, अशा परिस्थिती, अशा जागा की ज्या मला परत एकदा पिण्याची जाणीव करून देतात, पिण्याची इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण करतात. तर असे ट्रिगर्स जे आहेत ते खूप सारे मला रोजच्या जगण्यामध्ये भेटत असतात आणि मला सारखं सावध राहून त्या ट्रिगर्सला हँडल करावं लागतं. ज्या क्षणी मी बेसावध झालो त्या क्षणी माझ्या स्लीप होण्याची शक्यता वाढते. आणि आधीच माझी मनस्थिती अस्थिर असल्यामुळं प्रत्येक ट्रिगरला हँडल करताना मला त्रास होतो. मग तो ट्रिगर बाहेरून आलेला असेल किंवा आतमधून आलेला असेल. बाहेरून आलेला ट्रिगर म्हणजे काहीतरी झालेला वाद असेल किंवा आपण जाता जाता दिसलेला बार असेल किंवा मित्रानं दिलेलं इन्व्हिटेशन असेल किंवा कुणाचा तरी बर्थडे असेल किंवा 31st दिवस असेल, गटारी असेल, काही आपली बाहेरचे कारणं आपल्याला असतात. आणि आतून की आज खूप बोर व्हायला लागलं आहे किंवा आज खूप आनंद झाला आहे, आज खूप डल वाटायला लागलं आहे, काही कारणं, आज खूप राग आला आहे. ह्या सगळ्या कारणांनी आपल्या त्यामुळे तो जो फेज आहे पहिल्या 3-4 महिन्यांचा इथून बाहेर पडल्यानंतरचा, डेफिनेटली ना. म्हणजे आपण हो, सेशन अटेंड करणं आणि औषधोपचार चालू ठेवणं ह्या 2 गोष्टींचा जो इम्पॅक्ट आहे. औषधोपचार कशासाठी आहेत तर तुमच्या शरीराला जो काही त्रास होतोय तो कमीत कमी राहावा किंवा तो टॉलरेबल राहावा याच्यासाठी आपण औषधोपचार देत असतो. तर ते औषधोपचार शरीराचा त्रास आपल्याला नियंत्रणात ठेवणं आणि त्याच्यानुसार घसरण्यापासून वाचवणं ह्याच्यासाठी मदत करतात. जनरली तुम्ही जर ज्यांनी अगदीच रेग्युलर फॉलोअप केले असतील माझ्याकडं त्यांच्याही लक्षात असेल की अल्कोहोलसाठी जेव्हा मी औषधं सुरू करतो, तुम्ही जेव्हा इथं ॲडमिट होता पहिल्या दिवशी तुम्हाला एक 10 ते 15 गोळ्या दिल्या जातात. तुमची जर इथं 10 दिवस पूर्ण झाले तर तुमच्या लक्षात येतं एक 5 ते 6 टॅबलेट तुम्हाला चालू असतात. तुम्ही ज्यावेळेस डिस्चार्ज होता त्यावेळेस मी जनरली एक 4 गोळ्या तुम्हाला लिहून देत असतो. जे लोक रेग्युलरली पुढचे 3 महिने फॉलोअप करतात त्यांना मी एक 2 किंवा 3 टॅबलेट चालू ठेवतो. जे 6 महिन्यापर्यंत रेग्युलर फॉलोअप करतात त्यांचं मग मी एकच गोळीवर त्यांना आणलेलं असतं बहुतांशी लोकांना.
आणि जे 7-8-10 महिने फॉलोअप करतात तर त्यांच्या मी औषधं बंद करून टाकतो. म्हणजे तुम्हाला फक्त व्यसनाचा प्रॉब्लेम असेल तर औषधोपचार काही वर्षानुवर्ष घेण्याची गरज नसते. एक 8 ते 10 महिन्यामध्ये आपण औषधोपचार घेतले, व्यवस्थित आपलं बॉडी रिकवर झाली असं लक्षात आलं तर आपण औषधोपचार बंद करतो. आता जे फॉलोअप्स आहेत, ग्रुप अटेंड करणं आहे इथं येऊन, ते मात्र आम्ही रिकमेंड करतो की तुम्ही चालू ठेवायला पाहिजे. ते कशासाठी चालू ठेवायला पाहिजे की जसे जसे तुम्ही म्हणजे जेव्हा हा फेज तुमचा संपतो, पहिला 5 महिन्यांचा फेज संपला, याच्यानंतर तुमचे बघा की 5 महिन्यानंतर मी तुमचे 1 किंवा 2 टॅबलेट चालू ठेवलेले असतात. म्हणजे शरीर बऱ्यापैकी रिकवर व्हायला सुरुवात झालेली असते. पण अजून आयुष्यातले जे सगळे इतर प्रश्न असतात ते पूर्णपणे सुटलेले नसतात. आपण असं म्हणतो की व्यसन जे आहे ते आपल्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, कामाच्या ठिकाणी आणि सामाजिक स्थान या सगळ्यावर आपल्या परिणाम करतं. आता हे जे परिणाम आहेत ते मागच्या 10 वर्षापासून व्हायला लागलेत. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये झालेल्या ज्या गडबडी आहेत किंवा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये झालेले जे प्रश्न आहेत ते काही 6 महिन्यात सुटत नाहीत. काही प्रश्न हे वर्षानुवर्ष तसेच राहतात. आणि त्याच्यामुळं आपल्याला जी अपेक्षा असते की व्यसन सोडायचं आहे कशासाठी? आयुष्य आनंदी करण्यासाठी, आयुष्यात प्रगती साधण्यासाठी, आयुष्यात जे गमावले ते परत मिळवण्यासाठी, आयुष्यात जे मी डिझर्व करत होतो ते सगळं मला मिळावं ह्याच्यासाठी व्यसन सोडायचं आहे. पण मग व्यसन सोडल्यानंतर सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी पटकन मिळतातच असं नाही होत. म्हणजे आपण जे आत्ता बोलत होतो शरीर आणि मनाविषयी, पण कुटुंबात, आर्थिक बाबतीत, आपल्या कामाच्या बाबतीमध्ये आणि आपलं जे सामाजिक स्थान आहे ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे रिकवर झालेल्या नसतात. आणि त्याच्यामुळं अजूनही आपल्या मनाच्या घसरण्याची, परत एकदा स्लिप होण्याची, रिलॅप्स होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. दुसऱ्या बाजूनं काय आहे की प्रत्येक दारुड्याला अशी एक सुप्त इच्छा असते मनामध्ये. म्हणजे काय प्रॉब्लेम आहे बघा की आपण इथं ज्यावेळेस ॲडमिट केलं जातो आणि आपल्याला इथं ॲडमिट व्हायचं नसतं. याच्यामागचं एक जे कारण आहे, अनेक कारणं आहेत त्याच्यामागे, एक कारण हे असतं की मी जर व्यसनमुक्ती केंद्रात ॲडमिट झालो त्याचा अर्थ माझ्यावर शिक्का लागला की हा पक्का दारुडा आहे, व्यसनमुक्ती केंद्रात ठेवावं लागलं ह्याला. हे शिक्कामोर्तब होतं तर मला तो शिक्का नको असतो. माझं म्हणणं असतं की मी अजूनही काही एवढा वाया गेलेला नाही की माझ्यावर तुम्ही शिक्का लावावा. त्यामुळं मी काही तेवढा वाया गेलेला नाही असं मला स्वतःला पटवून द्यायचं असतं. माझा कंट्रोल सुटलाय हे मला मान्य नसतं, म्हणून मला इथं जबरदस्तीने ॲडमिट करावं लागतं. मी स्वतःहून येत नाही. काय बरोबर आहे की नाही? आणावं लागतं आपल्याला, कारण की आपल्याला स्वतःला मान्य नसतं. नाही मी एवढा काही वाया गेलो नाही अजून. म्हणजे आपल्याला ना आपला पराभव मान्य नसतो. आणि त्याच्यामुळं आपण लवकरात लवकर आपल्याला स्वतःला हे सिद्ध करण्याची गडबड असते की मी चांगला आहे, मी कंट्रोलमध्ये आहे, मी एकदम व्यवस्थित आहे. आणि मग जर मी 4-6 महिने पिली नाही तर मला असं वाटायला लागतं की बघा तुम्ही म्हणत होतो तुलाही दारुड्याचं तुला जमणार नाही सोडायचं, मी सोडून दाखवलो की. मग तसंच हळूहळू असं वाटतं की माझं पिणं हे कंट्रोलच्या बाहेर नव्हतंच मुळात. मी कंट्रोलमध्येच पित होतो आणि आता मी सिद्ध केलं आहे की मी कंट्रोल करू शकतो. आणि मग मी आता सिद्ध केलं आहे तर मी आता कंट्रोलमध्ये पिऊ शकतो. असा निसरडा विचार आपल्या मनामध्ये कधीही येण्याची शक्यता असते आणि आपण परत पिऊ शकतो. ते होऊ नये. म्हणजे तो जो अति आत्मविश्वास निर्माण होतो मनामध्ये
तो होऊ नये आणि मला या फेजमध्ये सातत्यानं राहायचं आहे व्यसनमुक्तीच्या, ही जाणीव व्हावी याच्यासाठी मला पुढचे फॉलोअप सध्या गरजेचे असतात. त्याच्या सोबतीनं जे बाकीचे कुटुंबामध्ये झालेले प्रश्न आहेत, काही जणांचे कौटुंबिक प्रश्न हे पटकन सुटत नाहीत. काय बरोबर आहे का नाही कुटवाडजी? म्हणजे आपण व्यसन सोडलं तरी सुद्धा कौटुंबिक प्रश्न सुटत नाहीत, व्यसन सोडलं तरी सुद्धा आर्थिक प्रश्न सुटत नाहीत, व्यसन सोडलं तरी सुद्धा आपली करिअर विषयक जे प्रश्न आहेत ते लगेच सुटत नाहीत. आणि त्याच्यामुळं जो मानसिक डिस्टर्बन्स असतो तो कधीही आपल्याला कुठल्याही क्षणी परत एकदा पिण्याकडे घेऊन जाऊ शकतो. आणि हा जर कायमचा आजार आहे तर मी एकदा घेतली की परत त्याच रस्त्यावर माझं प्रवास परत एकदा सुरू होतो. ते होऊ नये आणि स्वतःला त्या रस्त्याला, कशाच्या रस्त्याला, व्यसनमुक्तीच्या रस्त्याला स्वतःला बांधून ठेवण्यासाठी मला फॉलोअप्स गरजेचे असतात.